गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ स्टुडंट. आज आपण पाहणार आहोत माओवादी विचारसरणी आणि त्याची कार्यपद्धती. मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांची ध्येय धोरणं याविषयी चर्चा करत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाची सुद्धा चर्चा केली आणि संबंधित एकंदरीत ही चर्चा करत असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने कोणकोणत्या ठिकाणी या ठिकाणी झाली आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून कोणकोणती उद्दिष्टे साध्य करण्यात आली याही गोष्टीचा आपण विचार केलेला आहे. या लेक्चर मध्ये आपण त्या पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत आणि हा अभ्यास करण्यासाठी आपल्यासाठी टॉपिक आहे माओवादी विचारसरणी आणि त्याची कार्यपद्धती. मागील लेक्चर पाहिल्याप्रमाणेच माओवादी म्हणजे कोण, तर आपल्या मागण्या, अर्ज, विनंत्या, निवेदने आणि इतर संवेदनशील किंवा ज्याला म्हणता येईल संवेदनशील मार्गाने मांडणारे लोक म्हणजे माओवादी लोक होय. आणि तीच माओवादाची विचारसरणी राहिलेली आहे. माओवादाच्या या विचारसरणीचा सर्वांगीण अभ्यास करणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून सर्व जे काही माओवादी होते एका विचारसरणीचे होते आणि या एका विचारसरणीचे असणारे जे काही लोक आहेत त्यांना आपण माओवादी या संकल्पनेमध्ये बांधण्याचा प्रयत्न करतो. असा प्रयत्न करत असताना आपल्याला माओवादी विचारसरणीची काही मुद्द्याच्या आधारे माओवादी म्हणजे कोण किंवा माओवादी विचारसरणी काय होती याची चर्चा करायची आहे. याची चर्चा करत असताना आपल्यासाठी पहिला मुद्दा या ठिकाणी आहे की माओवादी लोक जे आहेत ते ब्रिटिश राज्यसत्तेशी एकनिष्ठ होते. ब्रिटिश राज्यसत्तेशी एकनिष्ठ हा माओवादी नेत्यांचा महत्वाचा गुण या ठिकाणी होता. बाकी प्रारंभीच्या कालखंडामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा स्थापन झाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये जर आपण त्याने काही माओवादी प्रकारामध्ये येणाऱ्या नेत्यांची भाषणं जर आपण पाहिली तर त्या भाषणामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतं की त्या सुरुवातीच्या कालखंडातल्या भाषणांमध्ये माओवादी लोकांनी आपली भूमिका स्पष्ट करत असताना ही भूमिका मांडत असताना कुठेही त्यांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केला नाही. तर ब्रिटिश सत्ता ही आपल्या भल्यासाठी आहे, ब्रिटिश सत्ता ही आपल्या फायद्याची आहे आणि या ब्रिटिश सत्तेला जर आपण वाढवलं तर त्यामध्ये आपल्याला आपले शासन प्रणाली निर्माण करता येईल, काही लोकशाही वादी तत्वे निर्माण करता येईल आणि म्हणून ब्रिटिश सत्ता किंवा ब्रिटिश सरकार हे एका अर्थाने आपल्यासाठी एक दैवी असल्याचा भास करून देण्याचा प्रयत्न वारंवार या मावळांनी केला आणि म्हणून ब्रिटिश सत्तेशी रॉयल राहण्याचं, एकनिष्ठ राहण्याचं जे काही वचन आहे ते पूर्ण करताना माओवादी आपल्याला शेवटपर्यंत या ठिकाणी दिसतात. दादाभाई नौरोजी असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, या सर्वच नेत्यांनी आपली निष्ठा ब्रिटिश सत्तेप्रती आहे असं व्यक्त केलं. इव्हन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रसंगी सुद्धा हेच मुद्दे आपल्याला समोर येताना दिसतात. काय दिसतं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी किंवा इतर लोक म्हणतात इट इज गुड फॉर्च्यून दॅट वी आर अंडर द ब्रिटिश रूल. आपलं हे फार दैव आहे, आपलं हे फार सुदैव आहे की आपण ब्रिटिश राज्यामध्ये राहतो, ब्रिटिश राज्यामध्ये आपली कुठेतरी जागा आहे आणि हे ब्रिटिश राज्य जास्तीत जास्त सुधारणावादी राज्य ठरेल किंवा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचं काम हे ब्रिटिश राज्य करेल अशा पद्धतीची भूमिका दादाभाई नौरोजी मांडताना दिसतात. जर आपल्याला काही पॉसिबल करून घ्यायचं असेल, जर आपल्याला काही शक्य करून घ्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य करून घ्यायच्या असतील तर आपल्याला ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहणं अत्यंत महत्वाचं आहे. एवढंच नव्हे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, स्थापनेनंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा हाच विचार प्रामुख्याने समोर आला. तो विचार असा होता की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही काही संघटना आहे, ही जी स्थापन झाली हिनं ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहायला पाहिजेत आणि ही जर ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ राहिली तर ब्रिटिश सरकार आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये सुविधांचे, सोयी सुविधांचे, फायद्याचे अनेक हप्ते लागू करतील. सांगण्याचं तात्पर्य काय की ब्रिटिश सरकार या देशामध्ये संदेशवहन आणण्यासाठी काम करत आहे, रेल्वे रूळ टाकण्याचं काम करत आहे, दळणवळणाच्या इतर साधनांमध्ये सुधारणा करण्याचं काम करत आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत ब्रिटिश सरकार हे सुधारणावादी सरकार आहे आणि म्हणून या सुधारणावादी सरकारला आपण कुठेतरी हातभार लावण्याचं काम केलं पाहिजे, त्यांच्याशी एकनिष्ठ बाळगली पाहिजे, ब्रिटिश सरकारशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. गोपाळकृष्ण गोखले सुद्धा याच मताचे होते. गोपाळकृष्ण गोखलेंनी सुद्धा हेच मत मांडलं
आणि हे मत मांडत असताना त्यांनी असंही म्हटलं की आमचे सामाजिक बदल किंवा आमच्या ज्या काही सामाजिक जाणीवा आहे त्या सामाजिक जाणीवा किंवा आमच्या असणाऱ्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत या सर्व महत्वाच्या गोष्टींमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम ब्रिटिश सरकार या ठिकाणी करू शकते. ब्रिटिश सरकार हे भारतीयांच्या प्रत्येक समस्या सोडू शकतं. ब्रिटिश सरकार हे आपल्याला विकसनशील मार्गावरती नेऊ शकतं, विकसित करू शकतं. आणि म्हणून आपण ब्रिटिश शासनाच्या निष्ठेवरती अवलंबून आहे अशा पद्धतीची मांडणी सुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांनी केली. शांतता आणि सुव्यवस्था या देशामध्ये निर्माण करायची असेल, या देशामध्ये आपल्याला या ठिकाणी इंग्रज शासनाशिवाय पर्याय नाही. त्याचबरोबर आपल्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी या ठिकाणी दूर करायच्या असतील तर आपल्याला ब्रिटिशांचं शासन अवलंबावं लागेल. आणि म्हणून देशाच्या विकासाचं ते महत्वाचं साधन आहे अशा पद्धतीची रचना गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांच्या विचारामध्ये केली. एकंदरीतच सांगायचं म्हणजे मवाळवादाची विचारसरणी आणि कार्यपद्धतीचा पहिला मुद्दा आपण म्हटलो होतो ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठा. म्हणजेच काय तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये मवाळवादी नेत्यांनी, सुरुवातीच्या नंतरच्याही कालखंडामध्ये मवाळवादी नेत्यांनी ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याचं या ठिकाणी ठरवलं होतं किंवा तशा पद्धतीची यांची विचारसरणी होती. आणि म्हणून ही गोष्ट प्रामुख्याने आपण लक्षात घेतली पाहिजे की ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठा हे मवाळवादी विचारसरणीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य होतं किंवा त्यांची विचारसरणी होती की आपण ब्रिटिश सरकारशी एकनिष्ठ या ठिकाणी राहिले पाहिजे, आपल्या देशाचा विकास या ठिकाणी साधला पाहिजे. इंग्रजी शासन राहण्याचा अर्थ आहे शांतता आणि सुव्यवस्था राहणे. आणि म्हणून शांतता आणि सुव्यवस्था आपल्याला टिकवायची असेल, न्याय व्यवस्थेमध्ये सकारात्मक बदल करायचे असतील तर ब्रिटिश शासनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशाच पद्धतीची भूमिका या मवाळवादी नेत्यांच्या भाषणांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या विचाराच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसते. म्हणजेच काय तर हा मुद्दा अतिशय या ठिकाणी महत्वाचा आहे की ब्रिटिश राजसत्तेशी ते एकनिष्ठ हे आपल्या लक्षात आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा मवाळवादी विचारसरणीच्या अनुषंगाने होता की मवाळवादी लोकांचा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास होता. आणि ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असण्याचं कारण असं होतं, बहुतेक बरेचसे मवाळवादी लोक हे शिकण्यासाठी किंवा शिक्षणासाठी इंग्लंड या देशामध्ये गेले होते. इंग्लंड या देशाची संस्कृती, इंग्लंड या देशाचे मूल्य, इंग्लंड देशातील लोकशाही आणि इंग्रजी शासन पद्धतीची कल्पना या लोकांना यापूर्वीच आली होती. आणि इंग्रज हे कशा पद्धतीने न्यायप्रिय आहेत, इंग्रज हे कशा पद्धतीने या ठिकाणी न्याय व्यवस्था निर्माण करू शकतील, इंग्रजांच्या स्वतःच्या देशामध्ये कशा पद्धतीची एक न्याय व्यवस्था आहे, इंग्रजांच्या स्वतःच्या देशामध्ये कशा पद्धतीचे कायदा आणि सुव्यवस्था आहे, इंग्रजांच्या स्वतःच्या देशामध्ये कशा पद्धतीचे समान न्यायाचे तत्व अवलंबण्यात आलेले आहे. इंग्रज हे आपल्या देशामध्ये रेल्वे, रस्ते किंवा आरोग्यविषयक सेवा सुविधा ज्या त्यांच्या देशामध्ये आहेत तशा आपल्या देशामध्ये निर्माण करतील अशी अपेक्षा या मवाळवादी नेत्यांना असल्यामुळे ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर या मवाळवादी लोकांचा विश्वास होता. आणि जर भारतीय लोकांनी काँग्रेसच्या माध्यमातून किंवा संघटनांच्या माध्यमातून जर आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचविल्या तर ब्रिटिश सरकार त्याचा प्रेमपूर्वक, सन्मानपूर्वक स्वीकार करतील आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. कारण ते स्वतः अशा देशातून आले आहे ज्या देशामध्ये लोकशाही नांदते. आणि म्हणून लोकशाही जिथे नांदत असेल, लोकशाही मूल्य ज्या माणसांमध्ये रुजलेली असतील ती माणसे आपल्या भारतामध्ये सुद्धा तीच मूल्य, त्याच न्याय पद्धती किंवा तशाच पद्धतीच्या काही सेवा आणि सुविधा आपल्या देशामध्ये सुद्धा निर्माण करतील, यात या ठिकाणी कुठलीही शंका नाही. अशा पद्धतीचं मत त्या कालखंडामध्ये मवाळवादी विचारसरणीच्या त्या लोकांचं होतं. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास हे मवाळवादी विचारसरणीचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य होतं.
तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य माओवादी कार्यपद्धती आणि विचारसरणीचं होतं ते म्हणजे ब्रिटिशांचं राज्य ईश्वरी आहे, त्यात भारतीयांचा फायदा आहे. म्हणजेच काय तर ब्रिटिशांचं राज्य हे आपल्याला ईश्वरी वरदान आहे, गॉड गिफ्ट आहे आणि त्यामुळे ते भारतीयांच्या फायद्याचं आहे. माओवादी विचारसरणीचे लोक बऱ्याचदा ब्रिटिशांच्या देशामध्ये शिकून आल्यामुळे, भारतात ब्रिटिश आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्यामुळे, ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेवर त्यांचा विश्वास असल्यामुळे, ब्रिटिशांशी ते एकनिष्ठ असल्यामुळे त्यांना ब्रिटिशांचं राज्य हे म्हणजे एक प्रकारे ईश्वराचं वरदान या ठिकाणी वाटायचं. आणि हे ईश्वराचं वरदान का, तर या देशामध्ये पूर्वी राजेशाही अस्तित्वात होती, इथे शांतता आणि सुव्यवस्था ही राजाच्या लहरीपणावरती अवलंबून होती. राजाला वाटलं शांतता सुव्यवस्था टिकवायची तर तो टिकवत असे, राजाला वाटलं हुकुमशाही पद्धतीने राज्य करायचं तर तो करू शकत असे. आणि म्हणून माओवादी नेत्यांना ब्रिटिशांनी भारतामध्ये जी शांतता आणि सुव्यवस्था ब्रिटिश आल्यानंतर स्थापन केली ती अतिशय फायद्याची वाटू लागली. प्रत्येक व्यक्ती कायद्यापुढे समान आहे, स्वातंत्र्य किंवा इतर संकल्पना ज्या ब्रिटिशांच्या देशामध्ये रुजविलेल्या आहेत त्या संकल्पनांचा मोह भारतीय लोकांना या ठिकाणी वाटू लागला की भारत देशामध्ये सुद्धा अशाच पद्धतीच्या काही संस्था, संकल्पना किंवा तशी मूल्ये रुजवली जातील. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की ब्रिटिशांचं राज्य हे भारतीय लोकांसाठी ईश्वरी वरदान आहे आणि देशाची प्रगती आणि सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ब्रिटिशांचं राज्य असणं अत्यंत महत्वाचं आहे. ब्रिटिशांचं राज्य इथे असणं का आवश्यक आहे याची चर्चा करत असताना माओवाद्यांनी सांगितलं की ब्रिटिश या देशातून जर निघून गेले तर या देशामध्ये अराजक माजेल, मुसलमान आपले गतप्रभुत्व पुन्हा स्थापन करेल. म्हणजे आपण पाहिलं की इसवी सनाच्या 12व्या शतकापासून ते इसवी सनाच्या 1757 पर्यंत प्लासीच्या युद्धापर्यंत जरी पाहिलं तर भारताच्या या संपूर्ण खंडप्राय असणाऱ्या या देशावरती मुस्लिमांची सत्ता राहिलेली आहे. आणि म्हणून अशा या देशावरती या ठिकाणी ब्रिटिश आले हे फार चांगलं झालं अशा पद्धतीची मत माओवादी नेत्यांचं या ठिकाणी होतं. त्याचबरोबर हिंदू घराणे आणि त्यांचे प्रमुख ब्रिटिश या देशातून गेले तर हिंदू जी छोटी छोटी घराणी आहेत ती घराणी आपापसामध्ये यादवी युद्ध करू लागतील, परस्परांमध्ये भांडू लागतील आणि दलित वर्ग हा सवर्ण लोकांशी भांडू लागेल. अशा पद्धतीची भीती त्या कालखंडामध्ये या ठिकाणी माओवादी नेत्यांना वाटायची. आणि म्हणून या देशाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, या देशाला एक सूत्रामध्ये बांधून ठेवायचं असेल तर या देशातील सर्व नागरिकांनी ब्रिटिशांच्या राजसत्तेला ईश्वरी वरदान मानून त्यांच्याकडून जास्तीत जास्त जे काही फायदे करता येईल तेच फायदे करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. त्याचबरोबर अजून ब्रिटिश भारतातून गेले तर काय होईल, तर परराष्ट्रीय धोरणासंबंधीचे काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होतील आणि त्या मुद्द्यांमध्ये या ठिकाणी बाहेरच्या देशाला या सगळ्या परराष्ट्र धोरणाचा फायदा होईल अशा पद्धतीची सुद्धा एक रचना त्या कालखंडामध्ये करण्यात आली होती. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की ब्रिटिश भारतात किती महत्वाचे आहे, ब्रिटिश भारतात नसले तर काय होऊ शकेल याची कल्पना त्या कालखंडातील माओवादी लोकांना आली होती. म्हणून हिंदुस्थान हे ब्रिटिशांचं एक घटक राज्य किंवा साम्राज्याचा एक घटक म्हणून या ठिकाणी आपण राहिले पाहिजे. आणि जेव्हा उदारमतवादी इंग्लंडमध्ये उदारमतवादी पंथ किंवा उदारमतवादी एखादा पक्ष या ठिकाणी सत्तेवरती आला तर आपण आपल्या संपूर्ण मागण्या या ठिकाणी त्या सत्तेसमोर ठेवू आणि ते पूर्ण करून घेऊ आणि हे सरकार आपल्या मागण्या सहानुभूतीपूर्वक विचार करून पूर्ण करतील अशा पद्धतीची धारणा त्या कालखंडामध्ये या माओवादी नेत्यांना होती. म्हणजेच काय तर माओवादी लोकांना ब्रिटिशांचं राज्य हे एका ईश्वरी राज्यासारखं वाटत होतं ज्यामध्ये सर्व काही सत्य धारणेवर आधारित असेल.
मानवाच्या कल्याणाच्या सर्व संकल्पना त्यामध्ये समाविष्ट असतील. त्याचबरोबर इथे कल्याणकारी राज्याची संकल्पना अस्तित्वात येईल, लोकशाही मूल्यांची जोपासना होईल आणि म्हणून अशा सगळ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली त्या कालखंडामध्ये या मावळवादी नेत्यांनी ब्रिटिशांच्या राजसत्तेला एक ईश्वरी राजसत्ता म्हणून ती भारतीयांच्या फायद्याची आहे हा तिसरा क्रमांकाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला आहे. म्हणजेच काय तर ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली आपले सगळे फायदे होऊ शकतात अशाच पद्धतीची विचारसरणी या मावळांची होती. मावळांच्या विचारसरणीचा पहिला मुद्दा आपण पाहिला की ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ, ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास, तिसरा म्हणजे ब्रिटिशांचं राज्य म्हणजे ईश्वरी राज्य आणि त्या ईश्वरी राज्यात आपला फायदा होऊ शकतो, म्हणजेच भारतीयांचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीचे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न या विचारसरणीच्या अनुषंगाने करण्यात. यानंतरचा मुद्दा मावळवादी विचारसरणीत येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वातंत्र्यासाठी हिंसा, त्याग, बलिदानाची आवश्यकता नाही. इफ यू वॉन्ट टू फ्रीडम फॉर इंडिया, जर आपल्याला भारतासाठी स्वातंत्र्य हवं असेल तर आपल्याला त्यासाठी हिंसा किंवा व्हायलेन्स, त्याग, सॅक्रिफाईस वगैरे करण्याची गरज नाही. अशा पद्धतीचं मत त्या कालखंडातल्या मावळवादी नेत्यांनी मांडलं. आणि हे मत मांडत असताना त्यांनी ते स्पष्ट करून असंही सांगितलं की आपल्या मागण्या जर सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्याच्या माध्यमातून अगदी साध्या स्वरूपात मांडता येत असेल तर त्यासाठी हिंसा कशाला करावी लागते, रक्तपात कशाला करावं लागतं, बंड कशाला करावं लागतं, आंदोलने मोठ्या प्रमाणात हिंसा होते अशी आंदोलने कशाला करावी लागतात. आणि म्हणून वी हॅव नो नीड ऑफ सॅक्रिफाईस, व्हायलेन्स फॉर फ्रीडम, फॉर आवर डिमांड्स. आपल्या मागण्यांसाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नसल्याचं प्रतिपादन त्या कालखंडातले मावळवादी विचारसरणीचे लोक या ठिकाणी सातत्याने करत. आणि असंही म्हणत आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य मिळणारच आहे, आज ना उद्या भारताला स्वातंत्र्य मिळणारच आहे आणि काही काळ त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल, ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित होऊ द्यावी लागेल, त्यांची शासन पद्धती निश्चित होऊ द्यावी लागेल, त्यांची न्याय व्यवस्था आपल्या देशामध्ये रुजावी लागेल. आणि या सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्या मागण्या आपण त्यांना सातत्याने मांडल्या, त्या पूर्ण होतील, जास्तीत जास्त भारतीयांना या ठिकाणी प्रतिनिधी मंडळामध्ये समाविष्ट करण्यात येईल आणि भारतीयांचं शासन हे ब्रिटिशांच्या शासन पद्धतीच्या आधारावर उभं राहील, जेणेकरून भारतीयांना या ठिकाणी त्याचा प्रचंड प्रमाणात फायदा होईल. म्हणजेच काय तर ब्रिटिश हे आपल्या देशासाठी काहीतरी उत्तम प्रकारे काहीतरी व्यवस्था करतील आणि त्याच व्यवस्थेवरती हा संपूर्ण भारत देश या ठिकाणी अवलंबून असेल, अशा पद्धतीची भूमिका त्या कालखंडामध्ये मावळवादी लोकांची या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून मावळवादी विचारसरणीचा चौथा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी होता की एखादं स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला आत्मबलिदान, हिंसा किंवा त्याग या सगळ्या गोष्टींची काही आवश्यकता नाही. आणि म्हणून या गोष्टींची आवश्यकता नसली तर आपण त्या गोष्टी उगीच काय करण्यात काही मजा नाही, अशा पद्धतीची विचारसरणी सुद्धा या मावळवादी लोकांची होती. म्हणजेच मावळवादी लोक हे शांतता प्रिय होते किंवा त्यांना सनदशीर मार्गाचा अवलंब करणे अत्यंत जवळच वाटत होतं. यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे की राजकीय अधिकार मिळवायचे असल्यास ते सनदशीर आणि शांततेच्या मार्गाने मिळवायचे असतात, असे मावळवादी विचारसरणीचं मत होतं. जर आपल्याला राजकीय अधिकार मिळवायचे आहे तर त्याला कुठल्या आंदोलन किंवा हिंसात्मक मार्गाचा अवलंब न करता मावळा लोकांच्या विचारसरणीनुसार आपल्याला जर आपले अधिकार मिळवायचे असतील तर त्यासाठी शांततापूर्ण सनदशीर मार्गाने या ठिकाणी आपलं आंदोलन पुढे नेलं पाहिजे. आणि या संबंधीला रासबिहारी बोस यांनी असं म्हटलं की आपले राजकीय अधिकार आपल्याला मिळवायचे असतील तर काय आवश्यक आहे, तर ते म्हणतात रासबिहारी घोष या ठिकाणी म्हणतात, we must have patience, we must learn to wait
अँड एव्हरीथिंग विल कम टू यू इन टाइम. आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर आपल्याला संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्याला वाट पाहता आली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही वेळेतच होत असते, अशा पद्धतीची विचारसरणी असणारे हे मावळवादी लोक. म्हणजेच काय तर मावळवादी लोकांच्या विचारसरणीचा हा भाग होता की आपल्या मागण्या ह्या संधीशीर मार्गानेच मांडल्या पाहिजेत, शांततेच्या मार्गानेच मांडल्या पाहिजेत आणि शांततेच्या संयमाच्या मार्गाने मांडलेल्या मागण्या या ठिकाणी नेहमीच या ठिकाणी पुढे पूर्ण होतील, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न वारंवार मावळवादी विचारसरणीच्या माध्यमातून झाला. म्हणून मावळवादी विचारसरणी ही त्या कालखंडातील अत्यंत महत्वाची विचारसरणी होती, जिचे स्वतःचे एक विचार होते, त्या विचाराची एक विचार प्रणाली तयार झाली, त्या विचार प्रणाली विकसित करून एक चांगलं स्वरूप प्राप्त झालं, तीच एक विचारसरणी म्हणून पुढे उभी राहिली आणि त्या विचारसरणीलाच आपण मावळवादी विचारसरणी म्हणतो. आणि ही सगळी वैशिष्ट्य मावळवादी विचारसरणीच्या अंतर्गत या ठिकाणी येतात. म्हणजे काय तर कुठलाही विचार हा काल ओघामध्ये अचानक या ठिकाणी रुजत नाही, तर हळूहळू त्या विचाराची रुजवणूक या ठिकाणी होते. त्या रुजलेल्या बीजरूपी विचाराचं या ठिकाणी मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर होते आणि ही वृक्ष एका विचारसरणीच्या अनुषंगाने उभी राहतात. आणि जेव्हा ही वृक्ष उभी राहतात तेव्हा देशाच्या, राष्ट्राच्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक विचारसरणी उभी राहत असते, जिचा परिणाम व्यक्ती मानव प्राणी जीवनावरती आणि या संबंध ब्रह्मांडावरती किंवा या पृथ्वीवरती राहणाऱ्या सर्व लोकांवरती पडत असतो. आणि म्हणून एक विचारसरणी असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्या कालखंडात ही जी काही विचारसरणी आहे ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी महत्वाची विचारसरणी ठरली, जरी हिचे मार्ग शांततेच्या, संयमाच्या अनुषंगाने काम करत होते, मात्र स्वातंत्र्य चळवळीचा मुख्य आधार ही विचारसरणी. त्याचबरोबर या विचारसरणीचं नंतरचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ब्रिटिश नोकरशाही ही मुख्य धोंड. म्हणजे काय तर मावळवादी विचारसरणीचं असं मत होतं की आपल्या समस्या आपल्याला सोडवायच्या असतील तर प्रमुख अडचण ही आहे की ब्रिटिशांची नोकरशाही. म्हणजे काय तर ब्रिटिश हे वाईट नाही, तर ब्रिटिशांनी भारतामध्ये जी नोकरशाही निर्माण केलेली आहे ती नोकरशाही ही आपल्या विकासातील प्रमुख अडचण आहे, धोंड आहे. आणि म्हणून ब्रिटिशांनी आपल्याला दिलेली आश्वासनं आपल्याला पूर्ण करून घ्यायची असतील तर आपल्याला या नोकरशाहीला व्यवस्थित धडा शिकविला पाहिजे. आपली घराणी ब्रिटिशांच्या पार्लमेंटच्या कानी पडली पाहिजेत. आपल्या भारतातल्या लोकांच्या मागण्या ब्रिटिशांना समजल्या पाहिजेत. आपल्या मागण्या ब्रिटिशांच्या संसदेच्या, ब्रिटिशांच्या या ठिकाणी कायदेमंडळाच्या कानी जर पडल्या, न्यायमंडळाच्या कानी पडल्या तर आपल्याला योग्य प्रकारचा न्याय मिळू शकेल, अशा पद्धतीची मावळांची खात्री होती. आणि म्हणून मावळवादी विचारसरणीचं असं मत होतं की भारतातले जे प्रशासक आहेत ते प्रशासक आपले या ठिकाणी मुख्य शत्रू किंवा आपल्या मार्गातील, आपल्या विकासाच्या मार्गातील एक अडचण आहे. ब्रिटिश हे आपल्या मार्गातील अडचण नाही. ब्रिटिशांची नोकरशाही जी भारतामध्ये काम करते तिला आपण प्रतिकार केला पाहिजे, अशा पद्धतीची विचारसरणी या मावळवाद्यांची होती आणि अशा पद्धतीची खात्री त्यांच्या मनामध्ये होती. त्याचबरोबर यानंतरचा महत्वाचा मुद्दा होता की ब्रिटिशांशी आपण संघर्ष, प्रतिकार किंवा त्यांच्याशी आंदोलनाच्या माध्यमातून, हिंसक मार्गाच्या माध्यमातून न वागता आपण त्यांच्याशी गोडीनं वागलं पाहिजे आणि राजकीय सुधारणा पदरात पाडून घेतल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला राजकीय सुधारणा घडवून आणायच्या असतील तर ब्रिटिश सरकारशी आपण अतिशय मवाळ स्वरूपाने, गोडीने किंवा शांततेच्या मार्गाने ह्या सुधारणा, राजकीय सुधारणा असतील, सामाजिक काय सुधारणा असतील, या सुधारणा आपल्या पदरात पाडून घेतल्या पाहिजे, अशी विचारसरणी या मावळवादी विचारसरणीच्या लोकांची होती. ब्रिटिश साम्राज्यातून आपल्याला आत्ताच वेगळं होण्याची आवश्यकता नाही, तर ब्रिटिशांच्या साम्राज्य अंतर्गत, म्हणजे काय तर ब्रिटिशांच्या वासातिक साम्राज्याच्या अंतर्गत राहूनच भारताचा विकास आपल्याला साधता येऊ शकतो, भारताची प्रगती आपल्याला साधता येऊ शकते.
अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्या कालखंडातल्या मावळवादी लोकांच्या विचारसरणीमध्ये आपल्याला दिसून येते. आणि असेच हे मावळवादी विचारसरणी विकसित होत गेली आणि पुढच्या कालखंडामध्ये ही जी काही विचारसरणी आहे या विचारसरणीच्या अनुषंगाने विचार करायचा झाल्यास की आपल्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील तर ते आपल्याला गोडीनेच करून घ्यायच्या आहे. आंदोलने करण्याच्या गोष्टीवरती या मावळवादी विचारसरणीचा विश्वास या ठिकाणी नव्हता. आणि म्हणून यानंतरचा महत्वाचा मुद्दा मावळवादी विचारसरणीच्या विचाराचा येतो तो म्हणजे भारतीय जी जनता आहे या भारतीय जनतेमध्ये अद्यापपर्यंत भारताचं शासन चालविण्याची पात्रता आलेली नाही. आणि भारतीय लोकांमध्ये जर भारताचं शासन चालविण्याची पात्रता आली नसेल तर मग आपण ब्रिटिशांनाच काही काळ संधी दिली पाहिजे. इंग्लंड व भारत यांचे नाते अटूट असल्याची धारणा सुद्धा मावळवादी नेत्यांमध्ये होती. आणि म्हणून भारतातून जर इंग्रज आत्ताच त्वरित जर निघून गेले तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये अराजक माजेल. भारताची शासन व्यवस्था नियंत्रित करण्याची क्षमता भारतातील लोकांमध्ये सध्या नाही. आणि म्हणून ब्रिटिश या भारतातून निघून गेले तर भारताचं काय होईल अशा पद्धतीची भीती सुद्धा मावळवादी विचारसरणीच्या नेत्यांच्या मनामध्ये आपल्याला दिसते. किंवा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाच्या व्यासपीठावरून सुद्धा अशाच पद्धतीचे महत्वाचे मुद्दे सुद्धा व्यक्त करताना मावळवादी लोक दिसतात. आणि म्हणून देशाच्या सुरक्षिततेसाठी हिंदुत्वाला ब्रिटिश साम्राज्याची अत्यंत आवश्यकता असल्याचं प्रतिपादन त्या कालखंडामध्ये मावळांनी केलं. मावळवादी विचारसरणीचा असा विश्वास होता की भारतामध्ये एकसंध राज्य निर्माण करायचं हे आता शक्य होणार नाही, कारण भारत हा विखंडित स्वरूपामध्ये असणारा देश आहे. दिल्ली जरी मुघल बादशाहच्या ताब्यात असली तरी भारतातले विविध प्रदेश विविध या ठिकाणी लोकांच्या नियंत्रणाखाली असतात. भारतामध्ये एक प्रकारची फ्युडल सिस्टम या ठिकाणी काम करते, म्हणजे सामंतवादी राज्य या ठिकाणी असतात. फ्युडलिझम इथे मोठ्या प्रमाणात विकसित झालेला असतो. सामंतांचे उपसामंत आणि उपसामंताचे सुद्धा अधीन असणारे लोक, अशा पद्धतीची ही सामंतीय संरचना भारतामध्ये काम करते. आणि म्हणून सामंतीय संरचनेमध्ये एकसंध शासन निर्माण होऊ शकत नाही. सातत्याने अराजक, अनागोंदी आणि भांडणे, वादविवाद आणि यादवी युद्धासारखे बरेचसे प्रकार उपस्थित होत असतात. आणि म्हणून हे यादवी युद्धासारखे प्रकार उपस्थित होऊ नये किंवा देशाची अखंडता निर्माण झाली पाहिजे या हेतूने त्या कालखंडामध्ये भारतीय लोकांची क्षमता ओळखून मावळवादी लोकांनी इंग्रजांकडे हे आपलं भारताचं शासन विकसित करण्याची जबाबदारी दिली होती. आणि म्हणून ही जबाबदारी आपल्याला जर स्वीकारायची असेल तर ही जबाबदारी स्वीकारत असताना आपल्याला मावळवादी विचारांचा सनदशीर मार्गाचा अवलंब केला पाहिजे असंच त्या कालखंडातल्या मावळवादी लोकांना वाटायचं. आमचे मावळवादी असणे ही काळाची गरज आहे अशा पद्धतीची भूमिका सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मावळवादी नेत्यांच्या माध्यमातून सातत्याने झाला. यानंतरचा महत्वाचा मावळवादी विचारसरणीचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतो आणि तो म्हणजे की मावळवादी नेत्यांना ब्रिटिश दुसऱ्या देशातून आले आहे. ब्रिटिश हे परकीय आहेत आणि ब्रिटिश हे लोक परके असल्यामुळे आपल्या देशामध्ये त्यांना कशा पद्धतीने शासन करू द्यायचं किंवा का करू द्यायचं अशा पद्धतीची चीड, संताप किंवा अपेक्षा या मावळवादी लोकांमध्ये. जहालवाद्यांचा विचार केला, क्रांतिकार्यांचा विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. ती गोष्ट म्हणजे काय तर जहालवादी, मावळवादी हे जे लोक आहेत, जहालवादी किंवा क्रांतिकारी हे जे लोक आहेत, या लोकांच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारविषयी प्रचंड प्रमाणात चीड होती. त्याची कारण वेगवेगळी आहे. मावळवादी एक तर लोक ब्रिटिशांच्या देशामध्ये शिकले, ब्रिटिशांच्या संकल्पना त्यांना माहित होत्या, ब्रिटिशांची आयडिओलॉजी, ब्रिटिशांचे विचार, ब्रिटिशांच्या लोकशाही संकल्पना त्यांना माहित होत्या. परंतु ब्रिटिशांचा भारतात साम्राज्य निर्मितीचा हेतू जास्तीत जास्त पैसे कमवणे आहे हे समजण्यामध्ये त्यांच्याकडून थोडी गल्लत या ठिकाणी झाली. तेही त्यांना समजलं, मात्र त्यावरती ते कार्य करू शकले नाही.
किंवा त्यांनी नंतरच्या कालखंडामध्ये तशा पद्धतीचा विरोध प्रदर्शित करण्याचा प्रयत्नही केला. आणि म्हणून मावळवादी नेत्यांना मुळातच ब्रिटिश हे लोक दुसऱ्या देशातील परकीय आहेत याविषयी चीड या ठिकाणी वाटायची. आणि म्हणून ब्रिटिश लोक हे दुसऱ्या देशातील आहे अशी चीड जोपर्यंत वाटत नाही त्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये विरोध करण्याचं सामर्थ्य निर्माण होणार नव्हतं. मात्र मवाळांची विचारसरणी शांतताप्रिय आणि सनदशीर मार्गाची असल्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार हे वेगळ्या देशातून आल्याची चीड, संताप किंवा वाईट होणं त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायचे. ब्रिटिश साम्राज्याचे भारतीय लोक हे नागरिक आहेत आणि या भारतीय नागरिकांना त्यांचे हक्क मिळवायचे असतील तर त्यांना पूर्णपणे ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या वासातिक साम्राज्याचा नागरिक मानणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ब्रिटिश सरकारचा नागरिक होण्यामध्ये आपण कृतार्थ मानलं पाहिजे. कृतार्थ म्हणजे काय? धन्य मानलं पाहिजे. ब्रिटिश राज्यकर्ते हे लिबरल आहेत, विचारशील आहेत. ब्रिटिश राज्यकर्ते उदारमतवादी आहेत, मानवतावादी आहेत आणि त्यामुळे ते भारतीय लोकांच्या समस्या या ठिकाणी नक्की सोडू शकतात. भारतीय लोकांच्या अडचणींना प्रत्युत्तर देण्याचं सामर्थ्य या ब्रिटिश लोकांमध्ये आहे आणि हे सामर्थ्य आपल्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा आहे. मात्र भारताची जी काही राजकीय व्यवस्था आहे ती विखंडित स्वरूपाची आहे, तिचं फ्रॅगमेंटेशन झालेलं आहे. अशी असणारी फ्रॅगमेंटेड पॉलिटिकल सिस्टम या ठिकाणी युनिक ऍडमिनिस्ट्रेशन किंवा या ठिकाणी वन हँड पॉवर या ठिकाणी निर्माण करू शकत नाही. तर या विखंडीकरणाच्या प्रक्रियेमध्ये फक्त ब्रिटिश सरकार एकसंध राज्य निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालेले आहे आणि म्हणून भारतीयांच्या अडचणी, समस्या ते नक्की सोडू शकतात असं मावळवाद्यांना वाटेल. आणि ब्रिटिशांचं राज्य जावं, ब्रिटिशांचं राज्य समाप्त व्हावं असं कधीच या मावळवादी लोकांना वाटलं. नेमस्त लोक, नेमस्त म्हणजेच मावळवादी, नेमस्त म्हणजेच मावळवादी, मावळवादी म्हणजेच मॉडरेट. आणि हिंदीमध्ये त्यांना म्हणतात नरमदल. अशा पद्धतीचे हे जे काही लोक आहेत, हे जे लोक मावळवादी होते, या मावळवादी विचारसरणीचं हेही महत्वाचं वैशिष्ट्य होतं की त्यांना ब्रिटिश सरकार विषयी कधी परकी आहेत म्हणून चीड वगैरे वाटली नाही, तर ते आपल्या उद्धारासाठी आले आहेत अशाच पद्धतीची भूमिका या मावळवाद्यांनी सातत्याने व्यक्त केल्याचे आपणास दिसते. नेमस्थांचं मूल्यमापन करत असताना बिपिनचंद्र असं म्हणतात की नेमस्त राष्ट्रवादी बदलत्या काळाबरोबर जाऊ शकले नाही, आपल्या चळवळीकडे ते तरुणांना आकर्षित करू शकले. नेमस्तांनी काळाचा प्रवाह ओळखलाच नाही. नेमस्तांनी म्हणजेच मावळांनी काळाचा प्रवाह ओळखला आणि काळाचा प्रवाह ओळखला नाही की विरोध होण्यास सुरुवात होते. काळाबरोबर आपली पावले चालावी ही काळाचीच गरज असते. ज्यांची पावले काळाच्या बरोबर चालत नाहीत ते काळाच्या पडद्याआड जाऊ शकतात. ही एक सर्वसामान्य ही जी काही पद्धती आहे, या पद्धतीमध्ये मात्र मावळवाद्यांनी आपलं स्थान मिळवलं नाही आणि म्हणून मावळवादी विचारसरणी त्या कालखंडामध्ये आपल्या बरोबर बऱ्याचशा लोकांना घेण्यामध्ये असमर्थ ठरली आणि त्यामुळेच पुढच्या कालखंडामध्ये जहालवादी आणि क्रांतिकारी असे दोन गट आपल्याला पडताना दिसतात. त्याचबरोबर बदलत्या काळाबरोबर जाणं हे मावळवाद्यांनी न स्वीकारल्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये मावळवाद्यांच्या पाठीमागे असणारा जो काही फ्लो आहे तो आपल्याला जास्त न दिसता मावळवादी लोकांची ही जी काही विचारसरणी आहे ही एक विचारसरणी एका विशिष्ट वर्गाचीच विचारसरणी बनली, ज्यामध्ये मध्यम वर्ग, सुशिक्षित असणारे प्राध्यापक, वकील आणि इंजिनियर, डॉक्टर्स किंवा मध्यम वर्गात येणारे सगळेच लोक या संघटनेमध्ये जास्तीत जास्त समाविष्ट झाले. जनसामान्य, शेतकरी, शोषित, अंकित, जनवादी किंवा काळाच्या पडद्याआड दडलेला वंचित आदिवासी जे लोक आहेत, या आदिवासी, वंचित, शोषित असणाऱ्या, पीडित असणाऱ्या, दलित असणाऱ्या लोकांना
नेमस्तवादी किंवा मावळवादी लोक आपल्याकडे आकर्षित करू शकले नाही, कारण यांच्या मागण्या ह्या खूप काळाने पूर्ण होणाऱ्या होत्या, सनदशीर मार्गाने, शांततेच्या मार्गाने होणाऱ्या होत्या आणि भारत देशातील इतर जे लोक आहेत त्यांना तर आपल्या सुधारणा या तात्काळ स्वरूपात हव्या होत्या आणि अशा तात्काळ स्वरूपात न झालेल्या सुधारणा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या गोरगरीब आणि इतर लोक सर्वसामान्य लोकांच्या समस्या होत्या आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या समस्यांकडे एका अर्थाने दुर्लक्ष करून ब्रिटिशांचं राज्य ईश्वरी वरदान आहे, ब्रिटिशांचं राज्य आपल्यासाठी फायद्याचं आहे, ब्रिटिश आपल्या देशामध्ये काहीतरी चांगलं करतील ही अपेक्षा किंवा भविष्य काळ लक्षात घेऊन वर्तमान काळाची एक कल्पना करणं या ठिकाणी भारतीय लोकांना आवडलं नाही आणि म्हणून नेमस्त किंवा मावळवादी विचारसरणीला जास्तीत जास्त प्रतिसाद त्या कालखंडामध्ये मिळाला नाही, हे सुद्धा त्याचं महत्वाचं कारण आहे. यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की ही जी काही मवाळवादी लोक आहे यांच्या कार्याची पद्धती काय. आतापर्यंत आपण पाहिलं मवाळांची विचारसरणी होती ब्रिटिशांचं राज्य ईश्वरी राज्य आहे, ब्रिटिशांचं राज्य फायद्याचं राज्य आहे. ब्रिटिशांच्या राज्यामध्ये आपल्याला हिंसा प्रतिकार करण्याची आवश्यकता नाही, तर आपल्या सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात. त्याशिवाय ब्रिटिश हे परकीय आहे त्याच्याबद्दल कधी संताप वाटला नाही. यानंतर मावळवाद्यांना असं वाटलं की भारतीय लोकांमध्ये राज्यकारभार चालविण्याची अद्यापपर्यंत क्षमता विकसित झालेली नाही आणि म्हणून भारतीय लोकांच्या मानसिक भावनेला समजून घेण्यामध्ये मावळवादी विचारसरणीने केलेली जी काही गल्लत आहे या गल्लतीमुळेच पुढच्या कालखंडामध्ये जे अनेक गट समूह निर्माण झाले. महत्वाचा मुद्दा हाच आहे की हे नेमस्त लोक जे आहे या नेमस्त लोकांच्या मावळवादी लोकांच्या विचारसरणीचं मूल्यमापन करताना आपल्याला म्हणावं लागेल की सर्वांगीण सर्वंकष असणारी विचार प्रणाली जी भारताच्या गरीब असणाऱ्या दुष्काळात जगणाऱ्या ब्रिटिशांच्या जाचाखाली आपलं जीवन जगणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या हालापेष्टा समजून घेण्यामध्ये तत्कालीन कालखंडातील मध्यम वर्ग अपूर्ण पडला आणि केवळ ब्रिटिशांच्या पार्टीमध्ये सामील होऊन त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढविणे आणि ब्रिटिशांच्या राजसत्तेप्रती एकनिष्ठा बाळगणे हाच मुद्दा मवाळांच्या नशिबी या ठिकाणी आला. मवाळांनी एवढं काम या ठिकाणी केलं, अर्ज विनंत्या करून इंग्रज सरकारकडे आपल्या मागण्या पोहोचविणे, ब्रिटिश संसदेला पत्रे लिहून निवेदन करणे आणि त्या निवेदनाला ब्रिटिश सरकारने केराची टोपली दाखवणे, अशाच पद्धतीचे प्रकार सातत्याने पुढच्या कालखंडामध्ये जे झाले त्याच प्रकाराला अनुषंगून या मावळवादी विचारसरणीच्या कार्याचं मूल्यमापन या ठिकाणी होऊ शकतं. मावळवादाच्या या विचारसरणीचा फायदा हा निश्चित भारतीय स्वातंत्र्यासाठी झाला. असं नव्हे की मावळवादी विचारसरणीने केलेल्या सनदशीर मार्गाचा अर्ज विनंत्या